हाय एवरीवन, मी बोलते अनिता शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. लास्ट व्हिडिओचं म्हणजे खूप व्ह्यूज आले आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांना थँक्यू त्यासाठी. तर त्यानंतर मी एक व्हिडिओचा प्रयत्न केला व्हिडिओ बनवायचा, आणि तो तुम्ही जाऊन नक्की बघा. तर मी आता तुम्हाला दाखवते मी 100 काय घेतले कमी प्राईजमध्ये. ते मी तुम्हाला टी शर्ट कमी प्राईजमध्ये घेतले, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि कुठून घेतले ते पण सांगते, म्हणजे तुम्ही त्या साईडला तिकडे राहत असल्या तिकडे जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि खूप कमी प्राईजमध्ये पण टी शर्ट भेटतात आणि चांगले असतात. आणि ते मी घेतले आणि ते काय केले मी तुम्हाला पुढे दाखवते. चला मग आता बघू. तर मी टी शर्ट घेतले, टी शर्ट कोरियन टॉप्स असतात, आता नवीन निघाले तर तिथे होते तर मी घेतले. तर हे मी किती रुपयाचं घेतलं हे मी तुम्हाला आधी सांगते. तर मी आता दाखवणार ते सगळे 100 रुपीजचे टी शर्ट घेतले आणि 100 रुपीचे टी शर्ट घेतलेत. आणि ते चला मग आता बघू. तर ते काय आहे ते मी दाखवते, आणि हे मी कुठून घेतलं आहे बोलता सांगते. तर हे ठाणे स्टेशनवरूनच घेतलं आहे मी. आणि हे स्वस्त आहे, चांगल्या क्वालिटीचं. आणि हे ब्रँड पण आहे, म्हणजे आपण बोलतो की रस्त्यावरनं कपडे घेतले की बाबा चांगले नसतात, घालायचे नसतात असं. तर मी 100 रुपीचं घेतले आणि ह्याला मी चांगले वॉश केले, त्यानंतरच मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवते. वॉश केलेत मी ऑलरेडी. कमी प्राईजमध्ये पण टी शर्ट भेटतात, डेली यूजसाठी घेतलेत मी. तर ते मी काय घेतलं ते दाखवते. तर फर्स्ट मी हा घरी घालण्यासाठी टॉप घेतला. हा काय हे 100 रुपीजचा असा शर्ट आहे, शर्ट टाईपमध्ये कॉलरचा टी शर्ट आहे. तर हे मी घरी घालण्यासाठी घेतलं, डेली यूजसाठी. तर काय होते 100 रुपीजचं घेतलं. तर हे एक मी घेतलं, मला हा कलर आवडला आणि छान आहे, क्वालिटी पण छान आहे आणि कॉटनमध्ये आहे. आणि धुवून पण स्वच्छ ठेवला आहे, ते छान वाटतं. हा पिंक कलर, एकदम डार्क पिंक आहे. हा मी घातला आहे ना, हा आणि का लाईट पिंक आहे, हा डार्क पिंक आहे. हे मी डेली यूजसाठी हा घेतला आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते अजून मी काय घेतलं. तर ते पण 100 रुपीजचंच आहे. कधी कधी स्वस्तमध्ये पण कपडे छान भेटतात आणि त्याचं क्वालिटी पण छान आहे. असं तुम्ही घरी यूज करण्यासाठी असे कपडे घेऊ शकता. आणि कुठे बाहेर जाणं असेल तर तो कॉस्टली ह्याच्यामध्ये घेतला तरी चालेल. तर मला हा ठाणे स्टेशनमध्येच घेतला. हा धुवून ठेवलेला आहे. हा एक टी शर्ट घेतला मी, पिस्ता कलर आहे ह्याचा. हा पण 100 रुपीजचाच आहे. हा मी एक्सेल साईज घेतला, मोठी साईज घेतली कारण उन्हाळ्यात ते नाही, त्याच्यामुळे मग गरम होतं. त्यामुळे मी हा पण 100 रुपीजचाच घेतला. त्यानंतर मी तिथे स्टेशनवरून हा एक व्हाईट कलरचा टॉप घेतला. हा टॉप बोलू शकतो, आता नवीन निघाल्याने कोरियन ड्रामा म्हणून सगळेजण बघतात, त्याच्यामध्ये ते घातलेले असतात, त्या टाईपमध्येच आहे बघा. त्याच्यावरती लेबल पण आहे, चायनाचं आहे. चायना बोलतं काय कोरियन काय एक्झॅक्ट माहीत नाही, तिथे लिहिलेलं आहे. हा एक टॉप मला भेटला. डेली आपण इकडे तिकडे मार्केटमध्ये पण जातो तर तेव्हा असे कपडे घालू शकतो यूजमध्ये. हा एक मला छान वाटतो, तर हे घेतलं. असं ते पूर्ण आहे, हात घालून बघितलं तर हा मला येतो व्यवस्थित. आणि थोडा लूजच घेतला, मला जास्त फिट नाही पाहिजे. हा पण मी घेतलाय, तो 100 रुपीजचाच घेतला आहे आणि मला छान घेतला. हे घेतला, हा मला खूप आवडलं. कलर कॉम्बिनेशन छान आहे, व्हाईट आणि डार्क ब्लू आहे. त्याच्यानंतर मी अजून एक टॉप घेतला आहे व्हाईटमध्ये. मी व्हाईट ह्याच्यासाठी घेतला आहे कारण की कसं आहे, जास्त आपली पॅन्ट कलरफुल असते म्हणजे, आणि व्हाईट घातलं ना एक वेगळाच लुक येतो. आणि खूप कपड्यावरती आपण हे मॅच करून घालू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने. त्यामुळे मी ह्या टायमाला सगळे टॉप घेतले ते मोस्टली व्हाईटच घेतले आणि घरी यूज करणार आहे ते. हा पण एक टॉप घेतला आहे मी, क्रॉप टॉप आहे.
डेली यूज करण्यासाठी तो इकडे तिकडे मार्केटमध्ये जातो. तर हे आपण जीन्स आणि हे टॉप घातलं की झालं आपलं काम. तर पटकन आणि व्हाईटमध्येच घेतलं आहे, ऊन बाहेर भरपूर आहे त्याच्यामुळे जास्त हे नव्हतं म्हणून जरा लूज घेतला आहे. एक्सेलमध्ये आहे हे पण. हा पण मला नीट व्यवस्थित होतो. हे घेतला, हा पण 100 रुपीजचाच घेतला. त्यानंतर मी तिथे अजून एक व्हाईट कलरचा टॉप घेतला, एल साईजमध्ये घेतला. तो एल साईज मला येतो, घरी डेली यूजसाठी आहे. हा पण छान आहे. ह्याच्यावरती हे कार्टून आहे. ह्याचं कार्टूनला काय म्हणते एक्झॅक्टली आठवत नाही आहे मला, तर मी दाखवते तुम्हाला. हा एक आता कार्टूनचं नाव एक्झॅक्टली आठवत नाही. हा पण मी डेली यूज करण्यासाठीच घरी घेतला आहे. हे कार्टूनचं नाव आहे, एक्झॅक्टली काय नाव आहे माहीत नाही. ही माझी ठाण्याचे सर्व शॉपिंग हब्स म्हणू शकता. कमी प्राईजमध्ये 100 रुपीजचे आहे. स्टॉपमध्ये तुम्ही फिरला मार्केट तर तुम्ही मार्केटमध्ये बघू शकता 100 to 100 रुपीजला, 100 रुपीजचे पण टॉप भेटतात, चांगले भेटतात आणि तसे घेऊ शकता. तर मला हे ठाणे स्टेशनवरून मी घेतलं तर मला छान वाटलं आणि सगळे मी व्हाईटच घेतले, 2च कलरफुल घेतले. हा पण टॉप मी तिथूनच घेतला. मी आधी हा टॉप घेणार नव्हती कारण की ऑलरेडी मी खूप व्हाईट घेतला. खरं त्याचे मला हा कपडा पण खूप छान वाटला आणि हे जे स्लीवलेस आहे ना हे पफमध्ये आहे बघा, इलॅस्टिक आहे आणि हे छान वाटेल म्हणून आणि स्टाईल करता येईल त्याच्यासाठी मी हा घेतला आहे. दुसऱ्या ह्याच्यावरती ते असं स्टाईल करता येईल, काहीतरी वेगळं करता येईल म्हणून मी मोस्टली व्हाईट कलर घेतला. हा पण मी 100 रुपीजचाच घेतला आणि दुसरा एक घेतला आहे. फर्स्ट माझा दुसरा फोन आहे, हा स्विच ऑफच झाला बोलता बोलता, त्यामुळे मला दुसरा फोन यूज करायला लागला. दुसऱ्या फोनवरून मी बोलते. तर मी तुम्हाला एक सांगत होते, मी फर्स्ट मी काहीतरी वेगळे टॉपमध्ये घ्यायचा प्रयत्न केला आहे. ह्या टॉपमध्ये नाही तर सिम्पल म्हणजे असेच टॉप असतात, तर ह्या टायमाला मी वेगळा घेतला आहे. ते मी स्टाईल पण करणार आहे, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत कसं स्टाईल करेल आणि त्याचा मी 2 स्टाईल तरी प्रयत्न करेल की तुम्हाला दाखवायचा. तो कसं स्टाईल करायचं तो तुम्हाला बघायला भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मी काय घेतलं आहे ना 100 रुपीजचा आहे, तुम्हाला विश्वास नाही होणार. मी 100 रुपीजचा घेतला आहे आणि फर्स्ट टाईम काहीतरी वेगळं घेतलं आहे आणि मी त्याला स्टाईल पण करणार आहे कारण की मी सिवलेस घालत नाही, मी फुलच कपडे घालते, फुल आणि हाफ एवढंच घालते. मी सिवलेस कधीच नाही घालत, आतापर्यंत मी कधीच घातला नाही आहे. तर त्यामुळे मी स्टाईल करून घालणार. तो कसं स्टाईल करेल हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार. तर मी तुम्हाला विश्वास नाही होणार, मी 100 रुपीजचं घेतलं, मलाच विश्वास नाही होता. हे बघा पूर्ण लॉंग हे आहे, 1 पीस आहे. हे बघा पूर्ण लॉंग. तुम्हाला त्या व्हिडिओ दिसतं का नाही काय नाही, तर मी आडवं करून दाखवते. तर मी तुम्हाला हा टॉप 1 पीस दाखवायचा प्रयत्न करते. तर हा 1 पीस असा असा हा गळा आहे त्याचा आणि हा सिवलेस आहे. फर्स्ट टाइम घेतला आहे मी, तर मी सिवलेस नाही घालत, तर मी स्टाईल करून घालते, तर मी दाखवेल ते. आणि त्याच्यानंतर असे त्याला असं पूर्ण बटन आहे आणि हा दोन्ही बाजूला खिसा आहे, खिसे पॉकेट आहे इथे आणि इथे. आणि हा पूर्ण ऑफ व्हाईट आहे. हा आहे ना पूर्ण 1 पीस पूर्ण ऑफ व्हाईट आहे आणि त्याला 2 खिसे आहेत ना ते व्हाईट कलरचे आहेत. आणि हा बघितल्यावर मला खूप आवडला आणि हा मी ट्राय पण केला, तर हा मला येतो बरोबर आणि परफेक्ट बसतो. आणि हे स्टाईल करून घालणार आहे, असं मी सिवलेस नाही घालत, तर मी स्टाईल करून तर मी दाखवलंच तुम्हाला. तर हा किती रुपयाचा असेल, हा मला 100 रुपीजचा भेटला. हा 100 रुपीजचा भेटला. कपडा पण एवढं सॉलिड आहे ना, कपडा खूप कॉटनचा आहे.
कॉटनचा मऊ कपडा आहे, त्यामुळे मी हा घेतला आणि हा 100 रुपयाचा आहे. मी स्टाईल तुम्हाला विश्वास नाही होणार. हे सर्व कपडे हे सर्व आहे, हे सर्व 100 रुपीजचं आहे. तर छान वाटलं, 100 रुपीजमध्ये खूप छान भेटलं आणि मी घ्यायचा प्रयत्न केला आहे मला. अशा प्रकारे ठाण्यातून मी 100 रुपयाचे टॉप घेतले. ते मी तुम्हाला माझं शॉपिंग दाखवलं, म्हणजे शॉपिंग हब्स म्हणू शकता. ठाण्यामध्ये पण तुम्ही फिरलात तर स्वस्त कपडे छान भेटतील, तर बघा आणि घेऊ शकता. डेली यूजसाठी घेऊ शकता. तेवढंच की घेतल्यानंतर तुम्ही वॉश केल्याशिवाय घालू नका, कोणते पण असू दे, नवीन असू दे किंवा जुने, म्हणजे कमी प्राईस लो प्राईस कोणत्या पण प्राईसचं असू दे, तुम्ही कपडे वॉश केल्यानंतरच घालायचं. तर मी वॉश केले, त्यानंतर मी व्हिडिओ बनवला. अशा प्रकारे मी प्रयत्न केला आहे की 100 रुपयामध्ये जास्त कपडे घेतले, 100 रुपयाचे कमी प्राईसचे टॉप घेतले आणि ते वेअर करेन तर मी दाखवेल तुम्हाला. अशा प्रकारे मी प्रयत्न केला आहे कमी प्राईसचे टॉप दाखवायचं माझा शॉपिंग. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओ खूप छान आहे. तर ह्याच्यानंतर व्हिडिओ येईल ना, तो वेगळा व्हिडिओ असणार आहे, तो नक्की बघा. हा व्हिडिओ पण नक्की बघा. चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.